मी बाबाराव मस्की आहे, माझी पत्नी शोभा मस्की. आम्ही राजुरा जिल्हा चंद्रपूर या गावचे रहिवासी आहोत. मागील 31 वर्षापासून आम्ही विदर्भ राज्याचे आंदोलन आम्ही त्या राजुरा शहरातून करत आहोत. 31 वर्षापासून आंदोलन आम्ही विदर्भासाठी केले. विदर्भासाठी चक्का जाम केले, टावर आंदोलन केलं आम्ही, गाड्या गुड्या फोडफाड केल्या आम्ही आणि अनेकदा पदयात्रा केल्या. अनेकदा 11 जिल्ह्याच्या पदयात्रा आम्ही कमीत कमी 4-5 वेळा पूर्ण अख्ख्या विदर्भात केल्या. परंतु त्याचा मेसेज या 11 जिल्ह्यामध्ये या नागपूरच्या 35 लाख जनतेपर्यंत तो पोहोचत नव्हता. परंतु आमच्या निर्देशामध्ये असा आला का आम्हाला विदर्भात आल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून मागील 5 ऑगस्टला आम्ही आमच्या घरावर तुळशी पत्र ठेवून आम्ही दोघांनी राजुरा आमच्या स्वतःचा घर आम्ही सोडला. आता तेव्हापासून आम्ही या संविधान चौकामध्ये आम्ही ठिय्या आंदोलनाच्या रूपाने पूर्ण विदर्भाच्या जनतेसमोर या नागपूरच्या 35 लाख जनतेसमोर आम्ही आलो आहे. मागील 10 तारखेपासून मॅडमनी शोभा मस्कीनी ठिय्या आंदोलन केला इथं 14 तारखेपर्यंत. 15 ऑगस्ट पासून त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं. आम्ही सरकारला, या केंद्रीय सरकारला आम्ही आवाहन करतो का तुम्ही केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांना इथे आणा, तेव्हाच आम्ही इथून उठू. ते आम्हाला लिहून देणार, आम्हाला सांगणार का मी विदर्भ राज्य करणार. खरी गोष्ट आहे, आज विदर्भ राज्य करण्याची शक्ती फक्त त्या गडकरीच्या हातात आहे. परंतु तो गडकरी आम्हाला बोलवतात, मला बोलवतात, बाबाराजी तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुमचा सॉल्व करू. मी म्हणतो त्या मला सॉल्व काय करायचा आहे, मला इथं सॉल्व करा. इथे माझे लोक येणार, माझ्या लोकांच्या समोर तुम्ही ते सांगा. परंतु येऊन नाही राहिले ते. म्हणून आम्ही येणाऱ्या 25 तारखेपासून म्हणजे उद्यापासून ते जल त्याग आंदोलन करणार आहे. आज तिच्या आंदोलनाचा 12वा दिवस चालू आहे आणि उद्या ती जल त्याग आंदोलन करणार आहे उद्यापासून. तरी माझ्या विदर्भाच्या जनतेला म्हणजे मी म्हणजे त्यांना मी विनंती करतो का आता तुम्ही उठा. ज्याप्रमाणे बांगलादेशमध्ये विद्यार्थी लोकांनी 5 लाख 6 लाख तरुणांनी जो उठाव केला आणि तिथल्या त्या हसीना मॅडमला, ज्या पंतप्रधानांना म्हणजे पदच्युत करून त्या देशातून त्यांना म्हणजे फेकून द्यायला आला म्हणजे झालाय, त्या प्रकारे तुम्ही पण इथे गडकरींना, देवेंद्र फडणवीस असो या काँग्रेसचे जे बी नेते असो, त्या सर्वांच्या घरावर तुम्ही धावा बोला. सरकारने आमच्या विदर्भाकडे जे नागपूर करार करून बी त्यांनी दुर्लक्ष केला, आमच्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केला, आमच्या बेरोजगार मुलांकडे म्हणजे दुर्लक्ष केला. आणि आज स्थिती अशी झाली का 1994 पासून आमचा विदर्भाचा शेतकरी आत्महत्या करून राहिला ना. जगामध्ये सर्वात जास्त आत्महत्याग्रस्त हा आमचा विदर्भ करून ठेवून दिला. तरी चालेल, महाराष्ट्राचे नेते लोक आमच्या विदर्भाचा कष्टकऱ्या पाहत नाही. आज तिथला शेतकरी हा आत्महत्याग्रस्त झालेला आहे आणि त्याचा फायदा राजू शेट्टी, शंकर दोंडके अण्णा या झाले, आपले रघुनाथ दादा पाटील असे शेतकरी नेता म्हणतात तर आमचा शेतकरी हा मरून राहिला. तर आमचा हा जो कृषी मंत्री मागचा शरद पवार 70,000 करोड रुपये पॅकेज देतो शेतकऱ्याच्या नावाने आणि त्याचा फायदा शरद पवार आपल्या बारामती, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, नाशिक या पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यांना देतो. मरून राहिला विदर्भाचा कास्तकार शेतकरी आणि फायदा त्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना होतो. हा कोणता न्याय आहे? अशा न्यायाला मी आता धिक्कार करतो, निषेध करतो. मला पूर्णपणे येणाऱ्या दिवसामध्ये विदर्भ राज्य पाहिजे आणि मी तो घेतल्याशिवाय राहणार नाही. आमचे हे आजी माझे जे 1952 पासून आमच्या विदर्भाचे आजी माझे आमदार 57 मध्ये 62 मध्ये झालेले आजी माझे आमदार सारे गांडू आहे. त्यांना विदर्भ करता येत नाही, विदर्भाची मागणी करता नाही. अशा गांडू लोकांचा मी निषेध करतो. म्हणजे एवढा हाल अपेक्षा सहन करायला लागत आहे. एका बाईला बाळ निर्माण करण्यासाठी जेवढे हाल अपेक्षा होतात तिच्या अपेक्षा लई दुःख ते सहन करत आहे विदर्भ राज्यासाठी. मागील 25 वर्षापासून ते विदर्भासाठी माझ्या बरोबर आंदोलन करते. त्या बाईला मी सलाम करतो. अशा येणाऱ्या संपूर्ण लेडीज लोकांना पण मी सलाम करतो. या आंदोलनामध्ये लेडीज लोक सुद्धा आले पाहिजे. मी शोभा मस्के बोलतो.
आम्ही एक निसंतान आहोत, म्हणून आपल्या विदर्भावर होत असलेला अन्याय हा आता आम्हाला सहन होत नाही किंवा आमची विदर्भ जनता ही आता अजिबात सहन करू शकत नाही. आपल्या विदर्भात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी अशी अतोनात वाढलेली आहे. याच्यासाठी आम्हाला हा विदर्भ राज्य वेगळा पाहिजे. म्हणून एका मुलाला जन्म देण्यासाठी त्या मातेला जेवढ्या हाल, अपेक्षा, यातना, वेदना सहन कराव्या लागतात, तेवढ्याच मी यातना वेदना सहन करीन, पण विदर्भ राज्य वेगळा घेतल्याशिवाय सोडणार नाही. नाही झाला तर पश्चिम महाराष्ट्राच्या पोटातून सिजरिंग करून काढू, पण विदर्भ राज्य मात्र घेतल्याशिवाय सोडणार नाही. आणि तोपर्यंत आमचा हा लढा चालूच राहील. माझा अन्नत्यागाचा 12वा दिवस आहे आणि आता अर्ध्या तासाच्या अगोदरच मी सलाईन काढून आलेली आहे. तरी माझा हा अन्नत्याग चालूच राहील. आणि इथे कोणी भेटायला आले नाही तर 25 पासून पाणी पण पिणार नाही. आणि सर्वस्वी मला जबाबदार नितीन गडकरी साहेब राहतील. हा एक विदर्भाचा वसा घेतलेला आहे की कोणी नाही केलं म्हणून आपण नाही करायचं असं काही नाही. आपणही काही जगामध्ये नवीन विशेष करून दाखवायचं. 1957 पासून जे आमचे नेते आहेत विदर्भाचे, ज्यांना विदर्भ नको होता, त्यांना फक्त महाराष्ट्र पाहिजे होता, अशा नेत्यांच्या हाताने आमच्या जी जनता आहे, 2.5 कोटी जनता, तिचा विश्वास उडालाय. हे आधी माझे आमदार, आता नाव यांची हिस्ट्री एवढी मोठी आहे, त्या नावाची का कमीत कमी संपूर्ण आमदार खासदार जे माजीवाले होते आणि आताचे जे हल्ली आहे त्यांनी, जसं की आता नितीन गडकरी साहेबांना म्हटलं होतं का मी विदर्भावर राज्य करून देईल. आपले अंकित देवेंद्र फडणवीस, आणखी सुधीर मुनगंटीवार यांनी जनजागृती यात्रा काढली होती, खामगाव ते आमगाव, त्यांनी सुद्धा धोका दिला. आता विचार करा, काँग्रेस सरकारने 70 वर्षापासून तर आमच्या विदर्भाला धोका दिला, परंतु हे जे मागच्या 15 वर्षापासून जे भाजपचे नेते आहे, जे ढोल झाले आहे, एका बासुरीचे ढोल झालेले हे नेते, त्या नेतेचे ढोल असलेले हे 3-4 नेते, या लोकांनी सुद्धा आमच्या विदर्भाला धोका दिलाय. त्या धोक्याच्या लोकांना डिमांड करून की आम्ही करून देणार, त्या या हिशोबाने आमच्या जनतेने त्यांना 44 आमदार निवडून दिले होते, 8 खासदार निवडून दिले होते. परंतु आज स्थिती अशी आहे या भाजपची, दोनच फक्त खासदार निवडून आले आहे. आणि त्याच्या आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझ्या हिशोबाने 4ही लोक येणार नाही. मी आज दावा करतो, मी पूर्ण विदर्भाच्या लोकांना दावा करतो का त्यांना नालायक लोकांना देऊच नका. त्यांनी एवढा मोठा धोका दिला का आपल्या माय बापाला त्यांनी धोका दिलाय, आपल्या विदर्भाच्या जनतेला धोका दिलाय. मी आता हा बदला 2.5 कोटी जनतेला आपल्या हाताने घ्यायला लावतो. आता येणाऱ्या या निवडणुकीत त्यांना 4ही सीटा येणार नाही, आले बी नाही पाहिजे नालायकांच्या. मला सांगा, आज 65 वर्षापासून विलीन झाला नसता तर आज हा विदर्भ जगामध्ये जपान, चीन, रशिया, अमेरिका सारखा प्रांत झाला असता. कारण इथे अपार संपत्ती आहे. इथली संपत्ती आपल्याला कागदावर लिहिता येत नाही. आज पहा, सुरजागडचा जो पहाड आहे, समोर येणाऱ्या 200 वर्षापर्यंत पुरेल एवढा तो लोखंडीचा प्रकल्प आहे. तो प्रकल्पाचा पैसा अगर आमच्या याच्यात विदर्भात टाकला तर आम्ही आज अमेरिका, रशिया, जपान, चीन सारखा आमचा इथं काचाचे रोड होऊ शकतात असा हा प्रांत आहे. पण का करतात इथल्या महाराष्ट्र सरकार, इथला पूर्ण पैसा पूर्ण घेऊन जाते ना, आम्हाला फक्त 10% आमच्या विकासाला 10%चा विकास आहे. हा जो नितीन गडकरीने देवेंद्र फडणवीस केलेला हा 10 पैशाचा विकास आहे. पण 9 पैसे विकास आमच्या पश्चिम महाराष्ट्र, बारामती, पुणे, नगर, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर अशा जिल्ह्यामध्ये, अशा तालुक्यामध्ये चालले ना. आमचे तालुके, आमचे जिल्हे पूर्ण साले मागासलेल्या लोकांसारखे आहे. आज आम्ही का मागासलेले आहो का? एवढा अपार संपत्तीचा नटलेला हा विदर्भ आज पूर्ण खाली खोका केला. हे याच्यामध्ये हात हे आजी माझी आमदार नाराज, या डुकरांना तर मी आता कापूसाला करता मला एवढा मला तू चिड येत आहे मला. मैं केंद्रीय महासचिव नाग विदर्भ आंदोलन समिति। नाग विदर्भ आंदोलन समिति वो है जो सबसे पहले 1957 में ही बनी, जब महाराष्ट्र में मिलाया जा रहा था उससे पहले। और वो नाग विदर्भ आंदोलन समिति ब्रिजलाल बयानी, बापू जी हमें और सबसे ईमानदार विदर्भ राज्य की मांग करने वाले सबसे ईमानदार नेता राजे विश्वेश्वरराव महाराज, ये सबके जरिए नाग विदर्भ आंदोलन समिति का गठन हुआ था। ये सबसे पहली संगठन है विदर्भ राज्य की मांग करने वाली। सबसे पहले तो मस्के दंपति जो है, इनको मेरा सलाम। एक बहुत बड़ा और बहुत कठिन और बहुत शक्तिशाली इन्होंने निर्णय दिया। आज काफ़ी दिनों से यहाँ धरना आंदोलन पे है
और ये जो भी करते वो एक कुछ नया करते। एक आज के इनका जो आंदोलन रहता है ये आम लोगों से हटके आंदोलन रहता है। तो सबसे पहले मस्के दंपति को सलाम। और इनसे मेरा काफ़ी पुराना है, यानी काफ़ी सालों से, करीब करीब 20 साल से इनसे रिश्ता है। ये राजूरा से नागपुर भी आए थे पूरा इस वेशभूषा के अंदर में। तो इनका सत्कार भी नाग विदर्भ आंदोलन समिति की ओर से किया गया था। विदर्भ राज की जो मांग है, ये विदर्भ राज की मांग विदर्भ राज को जब महाराष्ट्र में विलीन किया जा रहा था उससे पहले से यह मांग है। और उस वक्त वो नेताओं का जो विदर्भ राज के पक्ष में थे, उन नेताओं को मालूम था कि महाराष्ट्र में मिलाने के बाद विदर्भ के साथ में सौतेला व्यवहार हमेशा जारी रहेगा, और वो जारी है। आज करीब कई लाख करोड़ का बैकलॉग विदर्भ पर हो गया है। दो तीन बातें बहुत महत्वपूर्ण है। एक तो विदर्भ राज, सबसे पहले तो मैं आपको ये बताऊं कि विदर्भ राज, कांग्रेस तो विदर्भ राज के पक्ष में थी नहीं। भारतीय जनता पार्टी, माननीय नितिन गडकरी साहब ने तो स्टैम्प पेपर पर भी लिख के दिया था कि हमारी सरकार आएगी तो हम विदर्भ राज बनाएंगे। गडकरी साहब ने कहा था कि मैं शादी नहीं करूंगा जब तक विदर्भ राज नहीं बनता। सॉरी, देवेंद्र फडणवीस साहब ने तो शादी भी, अब वो बच्चे कैसा क्या पता नहीं, लेकिन उनका वादा तो याद है कि वो शादी नहीं करूंगा कहा था। भारतीय जनता पार्टी ने उड़ीसा अधिवेशन में विदर्भ राज का प्रस्ताव पारित किया था। मैं आपके माध्यम से विदर्भ की जनता तक ये बात पहुंचाना चाहता हूं कि कांग्रेस तो, राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना, ये तो विरोध में है, विदर्भ राज के पक्ष में नहीं है। लेकिन भारतीय जनता पार्टी तो विदर्भ राज के पक्ष में थी। इसके बावजूद भी भारतीय जनता पार्टी विदर्भ राज क्यों नहीं बना, जबकि केंद्र में भी उनकी सरकार है और राज्य में भी, और राज्य बनाने का जो अधिकार है वो केंद्र के पास में है। तो इसके पहले पूरी बहुमत के साथ में सरकार थी, नहीं बनाया, अभी भी सरकार है, नहीं बनाया। नहीं बनाने के पीछे जो एक राज है, मेरे ख्याल शायद ही अभी तक के विदर्भ राज नहीं बन पाने का कारण, शायद ही अभी तक के आपके सामने में किसी ने लाया होगा। जो कारण मैं आपको बता रहा हूँ, विदर्भ राज नहीं बन पाने का कारण ये अदानी, अंबानी, टाटा बिरला, सिंघानिया, जितने भी बड़े उद्योगपति हैं, ये विदर्भ राज नहीं चाहते। अब आप पूछेंगे इनका इससे क्या नाता? बहुत बड़ा नाता है। इनको मालूम है, इनके जो भी औद्योगिक साम्राज्य है, ये उद्योगपतियों का औद्योगिक साम्राज्य, नोट छापने की मशीनें, ये सारे के सारे औद्योगिक साम्राज्य पश्चिमी महाराष्ट्र, मराठवाड़ा में स्थापित है। इन उद्योगपतियों के उन नोट छापने की मशीनों को जारी रखने के लिए जो मेन संसाधन है वो कोयला, मिनरल्स और वन उपज, ये हमारे विदर्भ से जाता है। इन उद्योगपतियों को ये मालूम है कि जिस दिन विदर्भ अलग हो जाएगा, जिस मात्रा में आज हमको पश्चिमी महाराष्ट्र में स्थापित उनके उद्योगों को जिस मात्रा में और जिस कम रेट में आज बिजली मिल रही है, विदर्भ राज बनने के बाद में इन उद्योगपतियों को मालूम है कि हमको इस रेट में और जितनी भरपूर क्वांटिटी में जो बिजली मिलती है वो मिलना बंद हो जाएगी। इसलिए ये उद्योगपति विदर्भ राज के विरोध में है। भी में था छत्तीसगढ़, तो सारा बिजली मिनरल्स वगैरह वो छत्तीसगढ़ में था। उसका फायदा वो भोपाल, उधर इसका जो है वहाँ के सारा औद्योगिक जो डेवलपमेंट होता था वहाँ होता था, और उसका फायदा वहाँ के लोगों को। जैसा छत्तीसगढ़ अलग हुआ, छत्तीसगढ़ के लोगों ने बिजली देना बंद कर दिया, बहुत बड़ा नुकसान हुआ जो उर्वरित मध्य प्रदेश है वहाँ के उद्योगपतियों को। तो ठीक उसी तरीके से ये यहाँ के उद्योगपतियों को भी मालूम है कि विदर्भ अलग हो गया तो हमको बिजली, कोयला ये मिलना हमको बंद हो जाएगा, और इससे इनका और ये बात तो चुप ही नहीं है कि ये जो भारतीय जनता पार्टी है, ये अदानी, अंबानी, जितने भी उद्योगपति है उनकी ये पार्टी है। ये कोई जनता की तो पार्टी है नहीं, ये भारतीय जनता पार्टी नाम रखे इन्होंने, तो भारतीय उद्योगपति पार्टी इन्होंने नाम रखना चाहिए था। असली सभी पुलिस स्टेशन, यहाँ मान लीजिए 10 सब इंस्पेक्टर, 10 ऑफिसर्स है, पीआई और सब इंस्पेक्टर्स को मिला के, तो उसमें से 80% दे ऑल आर फ्रॉम पश्चिमी महाराष्ट्र और मराठवाड़ा, अबाउ 80%, कहीं तो 90% ऑफिसर। ये गृह मंत्री हमारा विदर्भ का, और विदर्भ के पुलिस थानों में 80 से 90% लोग पश्चिमी महाराष्ट्र, मराठवाड़ा के। हमारे विदर्भ के जो नौजवान है, डिग्री हाथ में लेकर नौकरी के लिए दर बदर की ठोकरें खा रहे हैं।
आत्महत्या करने पर मजबूर है। तो ये गृह मंत्री हमारा विदर्भ का रहने के बाद भी विदर्भ के पुलिस थानों का ये हाल है। 2.5% पर ईयर के हिसाब से विदर्भ के अंदर में वृद्ध आश्रम बढ़ रहे हैं। जो वृद्ध आश्रम की बढ़ोतरी हो रही है वो 2.5% पर ईयर। वो क्यों हो रही है? क्योंकि जो विदर्भ के बच्चे हैं उनको यहाँ नौकरी नहीं, जैसा कि बताया सरकारी सभी सरकारी महकमों के अंदर में 80 से 90% जो अधिकारी है ये बाहर के, विदर्भ के नहीं है। यहाँ तक कि जो पटवारी है ना, पटवारी लेवल पे भी ये भी उनसे पूछो कहाँ का रहने वाला, तो वो बोलता नासिक का, सातारा का, सांगली का। तो पटवारी जैसे पोस्ट पर भी विदर्भ के अंदर में वहाँ के लोगों की भर्ती हो रही है। यहाँ के नौजवान का, अब यहाँ के नौजवानों के सामने में जब रोजगार नहीं तो ये क्या कर रहे हैं, कोई पूना जा रहा है अपने परिवार को, माँ बाप को छोड़ के, कोई बेंगलोर जा रहा है, कोई मुंबई जा रहा है। तो इसके चलते यहाँ के जो पॉपुलेशन है वो भी कम होगी। और आपके माध्यम से विदर्भ की जनता तक एक मैं पैगाम पहुंचाना चाहता हूँ। विदर्भ की जनता ने ये सोच ले 288 आमदार टोटल महाराष्ट्र के हैं। 288 आमदार में से 62 आमदार आपके विदर्भ के हैं। बाकी 200 उर्वरित 226 आमदार ये पश्चिमी महाराष्ट्र मराठवाड़ा के। तिजोरी रखी हुई है बम्बई में। बम्बई की तिजोरी में 226 आमदारों ने बम्बई की तिजोरी के घेर रखा है। ये 226 आमदार इतनी बड़ी संख्या है, ये 62 आमदारों को कभी भी विदर्भ के लिए कभी कुछ नहीं लाने देंगे। इसका सबूत ये है कि आज करीब करीब 7 लाख करोड़ के ऊपर में विदर्भ का बैकलॉग बढ़ गया है। ये नाग विदर्भ आंदोलन समिति, हमारे गणेश शर्मा जी भी बहुत पुराने विदर्भवादी नेता है, ये भी यहाँ मौजूद है। तो बड़े ईमानदार लोग हैं ये। बात बता दो कि विदर्भ के लिए एक जनमत किया गया था, तो 98% विदर्भ के लोगों ने विदर्भ राज्य के पक्ष में वोटिंग किया था। तो इनके लिए तैयार है मस्के जैसे गणेश शर्मा जी, क्लॉडियस पीटर है हमारे साथ में। ऐसे हमारे जो लोग हैं इनकी वजह से विदर्भ आंदोलन जारी है। और ये बात तो जरूरी है कि हम लोग एक न एक दिन विदर्भ राज लेके रहेंगे।